आम्ही सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोक साधारणपणे सगळ्याच जणांनी या ठिकाणी एक महत्त्वाचं निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आज जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळी परिस्थिती आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाण्याचे टँकर्स शेकड्यांनी या ठिकाणी चालू आहेत। ज्यावेळी गावात प्यायला पाणी नाही आहे आणि परिसरातून लांबून पाणी आणतात त्यावेळी कुठल्याच पिकाला आता पाणी राहिलेलं नाही, कुठल्या विहिरीमध्ये थेंबभरसुद्धा पाणी राहिलेलं नाही। पाऊस इतका कमी पडलेला आहे किंवा नाहीच पडलेला अनेक भागामध्ये की त्यामुळे शेततळे जे निर्माण केलेत, एका गावात 200-200 शेततळे आहेत पण 100% कोरडे शेततळे आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे असलेल्या मोसंबी बागा, आज जालना हे मोसंबीचं आगर आहे। देशाला मोसंबी जालन्यातून पुरवली जाते, महाराष्ट्राला पुरवली जाते आणि या मोसंबीच्या फळबागा असतील किंवा डाळिंबाच्या फळबागा असतील, द्राक्षाच्या असतील, सगळ्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मी स्वतः मोठ्या संख्येने अनेक शेतांमध्ये जाऊन आलो, प्रत्यक्ष पाहिलं। टोटल मोसंबीच्या बागा जळाल्यात, अनेकांनी काढून टाकल्यात, अनेक जणांनी काढण्याच्या तयारीत आहेत आणि आत्ता ज्यांच्याजवळ थोडंफार पाणी असेल त्यांनासुद्धा एवढा खर्च पेलवू शकत नाही, कारण त्यांना टँकरनी पाणी घालणं हे त्या ठिकाणी परवडत नाही आहे, कारण पावसाचा गॅप खूप मोठा झाला आहे। म्हणून आम्ही असं निवेदन दिलं आहे की शासनाने ताबडतोबीनं पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या काही बागा आता थोड्याफार शिल्लक असतील तर त्यांना जगवण्यासाठी मागे जसं आदरणीय शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना हेक्टरी 60,000 रुपये दिलं होतं, आता ते त्याला 2012ला दिले होतं, ते आता मात्र किमान 1 लाख रुपये हेक्टरी फळबागा जगवण्यासाठी त्या ठिकाणी दिलं पाहिजे। मग त्यात पाणी असेल, पाणी टाकण्याचा विषय असेल, मल्चिंग पेपर टाकण्याचा विषय असेल किंवा बाष्पीभवन पाण्याचं होऊ नये या दृष्टिकोनातून काही आता फवारण्या असतात त्या बाबतीतले विषय असतील, या सगळ्या खर्चांसाठी पैसे दिले पाहिजे। हा एक भाग। दुसरे 2-3 छोटे विषय असे आहेत पण महत्त्वाचे विषय आहेत की पाण्याचे टँकर्स चालू आहेत, परंतु त्या टँकर्सला आता आपण बघतोय की अनेक ठिकाणी वीज नाही, टँकर भरल्या जात नाही आहेत किंवा डिझेलची व्यवस्थेचा गलथान कारभार आहे आणि त्यामुळे डिझेल नाहीत म्हणून टँकर्स उभे आहेत, म्हणून गावाला प्यायचं पाणी नाही। हा एक दुसरा प्रश्न आहे। EGSचे कामं जे काही चालू आहेत, स्किल्ड कंपोनंटचे जे पैसे आहेत ते वेळेत मिळायला पाहिजे। आज 1 वर्ष झाले पण स्किल्ड कंपोनंटचे म्हणजे कुशलचे पैसे मिळतच नाही आहेत आणि जर कोणाला पाहिजे असतील तर कदाचित चेहरे बघून आणि काही घेणं देणं करूनच त्या ठिकाणी कुशलचे पैसे मिळू शकतात, अन्यथा वर्ष झाले परंतु कुशलचे पैसे मिळत नाही आहेत। हा एक तिसरा महत्त्वाचा आहे। चौथा एक महत्त्वाचा विषय असा आहे की अनुदान जे म्हणतो आपण ते मागच्या वर्षीच्या अनुदानसुद्धा अद्याप आलेले नाहीत। हे VK आणि EKYC यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास होतो आणि त्यामुळे या बाबतीतला सुद्धा विषय कलेक्टर साहेबांनी सुद्धा शासनाच्या निदर्शनास आणून शासनाने हे पैसे लवकर दिले पाहिजेत अशी अपेक्षा आहे। खास करून अवकाळी पाऊस पडलेला आहे, विम्याचे पैसे जे विमा कंपनीने दिले पाहिजेत त्या बाबतीत अनेक लोकांनी तक्रारी केल्यात किंवा जे काही अर्ज करायचा असतो तो केला आहे, परंतु त्याची दखल विमा कंपनीने घेतली नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।